खांदेवाले मच्छीमार सेवा संस्था मेटपाडा दिवाळेगाव लगतच्या खाडीवर मच्छीमार बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या नवी मुंबईतील सर्वात मोठ्या नवीन जेट्टीचे उद्घाटन माजी आमदार मंदाताई म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील व माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। खांदेवाले मच्छीमार सेवा संस्था मेटपाडा दिवाळेगाव लगतच्या खाडीवर मच्छीमार बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या नवी मुंबईतील सर्वात मोठ्या जेटीचं दिवाळे येथे रविवारी उद्घाटन करण्यात आलं। माजी आमदार मंदाताई म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी, शैलेजा म्हात्रे, माजी नगरसेवक जेडी कोळी तसेच इतर मान्यवर व मच्छीमार बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मच्छीमार बांधवांसाठी बांधण्यात आलेली ही जेटी 10 मीटर रुंदी व 150 मीटर लांबीची बांधण्यात आलेली आहे। माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अनेक अडचणींना सामोरं जाऊन ही जेटी बांधण्यात आली आहे। पुढेही जनतेने सहकार्य केलं तर ह्या जेटीचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासनही माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उद्घाटनाप्रसंगी दिलं। यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील व इतर मान्यवरांचा मच्छीमार बांधवांनी सत्कार केला। माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या जेटीच्या उद्घाटनाचा आनंद व्यक्त केला। मोठ्या परिश्रमातून अनेक अडचणींवर मात करून ही जेटी उभारल्याचं त्या यावेळी म्हणाल्या। विकास कामं महत्वाची, निवडणूक तर 2 दिवसांचीच असते। लोकहितासाठी मी काम करते। मच्छीमार बांधवांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचं मानसिक समाधान असल्याचं माजी आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या। तसेच जनतेचं सहकार्य असंच लाभलं तर ह्या जेटीचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासनही माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उद्घाटनाप्रसंगी दिलं। यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर येथील माताबाल रुग्णालय कधी सुरू होणार असा प्रश्नही उपस्थित केला। या संदर्भात सर्वांनी एकत्रित येऊन आयुक्तांची भेट घेतली पाहिजे, तसेच स्थानिक मुलांना यामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली। या जेटीचं उद्घाटन झालं त्याचा मला जास्त मनापासून आनंद होतो की या गावामध्ये त्यांनी सभापती पद असेल, विरोधी पक्षनेते पद असेल आणि ते कोळी समाजाचे आहेत, त्यांच्या हस्ते कोळी बांधवांच्या जेटीचं उद्घाटन झालं त्याचं मला जास्त मानसिक समाधान आहे। खरं म्हणजे अतिशय परिश्रमातून ही जेटी बनते। ह्या जेटीला बनताना मला किती अडचण येतात, जेडी कोळीची आपल्या इथून कितीतरी पत्रव्यवहार जातात होऊ नये काम म्हणून, पण त्याच्यावर मात करून गोवर्धनी माता आणि एकविरा माताच्या आशीर्वादाने मी सगळी कामं करते। खरंच सांगते, मला देवीचा खूप आशीर्वाद आहे। नाही तर अशी कामं मी आमदार नसताना सुद्धा होणं कधीच शक्य नाही। मग त्याच्यात फॉरेस्टचं आलं काम, त्याच्यात मँग्रोव्ह आलं, अनेक चिखल आला, बरंच कामातून आपण एक काम करतो। फक्त माझी एवढीच भावना आहे, मी कधीही कुठला पक्ष मी कधीच आणलेला नाही मनामध्ये। मी 6 वर्ष सभागृहात असताना सुद्धा जेडी कोळी मी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, अपक्ष, त्याच्यानंतर जे शिक्षक मतदारसंघातून निवडून जातात त्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मी सगळ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत। मी कुठे मला सगळे लोक विरोधी पक्षाचे बोलायचे, मंदाताई तुम्ही आणि आमच्या बेंचवर बसा, तुम्ही विरोधात चांगल्या शोभता म्हणून। माझं असं आहे की निवडणूक ही 2 दिवसाची असते, विकास कामं ही महत्वाची असतात आणि विकास कामं कोण करतो, कुठला पक्ष करतो त्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करतो। दिवा गावामध्ये मी इथपर्यंत जेटी नेली, अजून 150 फूट जायची होती, तिथे राजकारण आलं, राजकारणाला जेटीचं काम अर्धच राहिलं। आता राजकारण आल्यानंतर ते काम तसंच राहिलं। गेले 2 वर्ष आता माझ्याकडे येतात, किशोरकडे येतात, मी सांगितलं आता हे काम मी करू शकत नाही, मला कामामध्ये कुठलंही राजकारण नको,
मला संत डोक्याने चांगल्या विचार बुद्धीने मला काम करायला द्या. मी लोकांसाठी करते, हे जनतेसाठी आहे. इथे काय माझी काय एवढी नाही आहे. तिथे राजकारण झालं, चांगलं काम झालं, जडीगोळी एवढं मोठं काम झालं, ही जेटी काहीच नाही. तुम्ही जर दिवागावची जेटी बघितली तेवढी उंच 20 फूट रुंदीची जेटी आम्ही बांधली आणि जवळजवळ आम्ही तिथे 1-1.5 कोटींनी आत गेलो, शेड बांधली, ओटा बांधला. त्याच्यानंतर त्या जेटीवरती सगळं राजकारण आलं. मग माझी इच्छा निघून गेली. माझी इच्छा आहे, दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळा समुद्र किनारा जो दिवाळा गावापासून बेलापूर गावपर्यंत अतिशय सुंदर आणि सुशोभित करण्याचं माझी इच्छा आहे. जसजसा पैसा मिळेल, जसजशी माझी ताकद वाढेल, तुम्ही मला ताकद दिली तर माझी ताकद वाढेल आणि मी नक्कीच चांगला किनारा सुशोभीकरण केल्याशिवाय मी राहणार नाही. जडी कोळीने मागे सांगितलं की मी तुम्हाला पैसे देईन. मी तर म्हणते पैसे नसले तरी चालतील, आम्हाला सहकार्य द्या, इथल्या स्थानिक लोकांना सहकार्य द्या. सगळ्यांच्या ओढ्या अशा लागल्या गेल्या पाहिजे, सगळ्यांचं मानसिक समाधान झालं पाहिजे, कुठलाही कोळी बांधव दुखी राहिला नाही पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. भगवानाची जेटी बांधताना जडी कोळी मी जवळजवळ अशी रुंदी जेटी घेतलेली आहे. त्या बाजूला सगळं आम्ही सुशोभीकरण करणार आहोत. त्यांना एक मोठं शेड बांधून, ओटा बांधून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी एक मोठं शेड बांधून देणार आहोत आणि सुंदर आणि चांगली. आता कसं जसजसं आम्ही काम करत गेलो तसतसं आम्हाला सुद्धा आयडिया येत गेला की काय केलं पाहिजे, इथे ओटा केला पाहिजे, इथे लांबी वाढवली पाहिजे, इथे लाईट लावली पाहिजे, इथे चिखल काढला गेला पाहिजे, इथे ग्रिल लावली गेली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा काम करतो ना, तर जेवणात कसं मटण बनवायचं, गरम मसाला टाकला पाहिजे, कांदा पाहिजे, लसूण पाहिजे, तसं काम केल्यानंतर सगळ्या माहिती मिळतात की नव्या मुंबईतील जरी मच्छीमार बांधव, मी जरी आगरी असली तरी मी कधी सीबीडीत राहिली, पण मी कधी कोणाला आगरी माहितीच नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचं लग्न जमलं त्या लोकांना माहिती पडलं की मी आगरी आहे. कारण हे मी तुमच्यावर उपकार करत नाहीये, हे माझं मानसिक समाधान आहे की मला तुमच्यासाठी काम करायसाठी एक संधी मिळाली. मी कधी इथे येत नाही, मी आता जेटीवर दुसऱ्यांदा आले, मी कधी येत नाही. माझं एवढंच आहे की मी काहीतरी कोणत्यासाठी तरी उपयोगी पडू शकले या जीवनामध्ये. आपण ज्यावेळी जन्म घेतो तर कोणाच्यासाठी तरी आपण उपयोगी पडलो पाहिजे. माणसं जन्मतात, जगतात, ती कशी जगतात त्यापेक्षा ती कशी होती, काय होती, त्याला जास्त मी महत्व देते. म्हणून हे तुमचं मी काम करून तुम्हाला काही मोठं मी उपकार नाही केले, उलट मी माझ्यावरतीच उपकार केले की हे काम केल्यानंतर मला इतकं मानसिक समाधान मिळालंय. तुम्ही माझ्या सगळ्या व्यासपीठाच्या मंडळींनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचं काम मी करत आहे. माझी खूप इच्छा आहे. आता मी कुंभार बांधवांना पण सांगते की तुम्ही सुद्धा एक जागेची मागणी करा. आपण तुमच्यासाठी सुद्धा, कारण तुम्ही परंपरेनुसार या गावचे गणपती आज तयार करत आलाय, दुर्गा माता तयार करत आलाय. मागे यांच्यावर खूप मोठा प्रसंग आला आणि खूप मोठ्या देवी आणि सगळ्या मूर्त्यांची नासधूस होणार होती. त्यावेळी माझ्याजवळ आले, मी तिथे जाऊन अधिकाऱ्यांशी तिथेच मांडली. एवढ्या मोठ्या प्रयत्नाने आज आपल्या उभं राहिलेलं आहे. आज या हॉस्पिटलचं त्या लोकांनी आताच त्यांनी याचं उद्घाटन केलं नवीन कार्यालयाचं. पण आपल्या हॉस्पिटल जी दैनंदिन सेवा आहे, जी आरोग्याची सेवा आहे, ती महत्वाची सेवा आहे. पण आज पण आपल्याकडे ते हॉस्पिटल उद्घाटन करण्यासाठी कोणी लक्ष दिलेलं नाही. मला वाटतं येत्या 4-5 दिवसात आपण सगळ्यांनी दिवाळा गाव असतील, बेलापूर, शाबाद, अग्रोळी, सिबिडी सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होणार. आपण सगळ्यांनी भेटून आपण आयुक्ताकडे गेलो पाहिजे आणि विचारणा केली पाहिजे की हे हॉस्पिटल तुम्ही कधी चालू करणार, याचं उद्घाटन कधी होणार. आता आचारसंहिता लागली का पुन्हा 2 महिने आपलं हॉस्पिटल पुढे गेलेलं आहे. म्हणजे पुन्हा मे महिना आला तर आपल्या सगळ्यांची अशी एकी असेल. वेगवेगळ्या पक्षात राहा तुम्ही, पण ज्यावेळी असा सार्वजनिक कामाचा ज्यावेळी प्रश्न येतो, ज्यावेळी सार्वजनिक कामामध्ये जसा आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जीवनाच्या कुठल्याही आवश्यक गोष्टीचा प्रश्न असेल, तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक स्टेजवर आलं पाहिजे. आज मला आनंद आहे की सगळे एक स्टेजवर आणि ते पण बसलेले आहेत. कारण काय असतं, भांडणं आपण रोजच करतो आणि ती केली पाहिजे. आपल्या अस्तित्वाची लढाई आपण जिंकलीच पाहिजे. पण ही करत असताना आपल्या लोकांना, आपल्या जनतेला त्रास नाही होईल याची सुद्धा कुठेतरी आपण दक्षता पाळली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बुधवार किंवा मंगळवार वगैरे सगळ्यांनी एकत्रित येऊ आणि आपण एक 20-25 लोक निवडक अभिमानी वगैरे आपण जाऊ. आपलं हॉस्पिटल लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. त्यात स्थानिक मुलांनाच काम मिळालं पाहिजे आणि त्या महापालिकेच्या कार्यालयात सुद्धा आपल्याच मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. अशी आपण सगळ्यांनी आज मी तुम्हाला सांगते आणि सगळ्यांनी एकत्रित राहून
आपण आयुक्तांची भेट घेऊ, तरच आपण एकत्र नसलं तर आपले प्रश्न सुटणार नाही. आणि तुमच्या आमच्या भांडणाचा फायदा हे अधिकारी लोक देणार आहेत. म्हणून प्लीज माझी कृपा करून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सगळं विसरा. मी कसं विसरते, मी कोण नाही, तर तुम्ही विसरा, तरच आपल्या गावचा विकास होईल. आणि ज्या ज्या सूचना सगळ्यांनी मला ज्या केल्या आहेत, लाईट टेकडी वगैरे वगैरे, त्या सगळं मी काम करून देईन तुम्हाला. जसं जसं माझ्यानी शक्य होईल त्या पद्धतीने मी काम करीन. आपण सगळ्यांनी बोलून मला जो मान सन्मान दिला, मला इथे काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून आभारी आहे. माझ्या सगळ्यांची मी अत्यंत आभारी आहे. आणि असंच आपण पुढे काम करू, सगळ्यांनी एकत्र जाऊ. आपल्या विकासाचा प्रश्न आहे तो करू. राजकारण जेव्हा येईल तेव्हा आपण बघू काय करायचं ते. पण आज आपल्याला आपल्या लोकांच्या मुलांना नोकऱ्या मिळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि फॉर्म बिल वाटणं आहे सगळं बोगस आहे. इलेक्शन आलं की फॉर्म वाटले जातात, तुमच्या भावनांची केलं जातं. याच्यासाठी आपण जागृत राहून आपण आपला मोर्चा काढू. आपली 5 पोरं लागली तरी चालेल आज, पण आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ना भूतो ना भविष्य, सत्तेत नसतानाही माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद असल्याचं माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील म्हणाले. ते पुढे असंही म्हणाले की जर परिवर्तन हवं असेल तर माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासारखं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे. त्या नेहमीच जनतेसाठी काम करतात, त्या नेहमीच सहकार्य करत राहतील असंही ते म्हणाले. हा जो कार्यक्रम आयोजित केला, जेटीचं ओपनिंग म्हणजे उद्घाटन, ह्याचे प्रमुख, हे सर्व कार्याचे प्रमुख आणि सर्वांच्या परिचयाच्या, आम्ही तर म्हणतो बेलापूरच्या आमच्या सुनबाई, पण ह्या आपल्या 4 गावाच्या सुनबाई आहेत. लक्षात आलं का नाही? आणि त्या माझ्या आमदार होत्या. आणि त्यांचं काम असं आहे, जेव्हापासून ह्या समाजसेवेमध्ये त्या उतरल्या त्या कुठे कमी पडल्या नाही. आणि सर्वांच्या परिचयाच्या, सर्वांवर प्रेम करणाऱ्या, तुम्हाला आता त्यांची ओळख पटली असेल, त्या तुमच्या समोर बसल्या, त्या मंदाताई म्हात्रे माझे आमदार. मच्छीमारांसाठी जो बंदर कार्यकाळासाठी जो फंड येतो त्याचा आपला नुकसानच झाला. माझ्या सहकार्याने सांगितलं का मी सुद्धा त्यांच्याकडे सूचना केल्या असतील, पण तू कानावर घेणं आणि जनतेच्या मध्ये काम करणं, जनतेचं काम करणं, समाजाची सेवा करणं, असं कुठं तिथं मला चित्र दिसलं नाही आजपर्यंत. पण त्या करवित्या, न भूतो न भविष्य, म्हणजे सत्ताच असेल तर माणूस काम करून दाखवतो, असं कुठचीच परिस्थिती नसताना ह्या मंदाताई म्हात्रेंनी जे आज तुमच्या समोर जे काम करून दाखवलंय, की तिथे कामाची एक पावती आहे तुमच्यासमोर, मी झलक दाखवली तिने. पण मला एक म्हणायचं आहे का या दिवाळे गावाचं हे नैसर्गिक एक सौंदर्य दिलेलं आहे पूर्वीपासूनचं. समुद्र हा दिघ्यापर्यंत, कलव्याच्या खाडीपर्यंत, त्यांनी आता मग अशी सांगितलं सहकार्याने का घुमऱ्यापर्यंत, म्हणजे हा समुद्र किनारा आहे. आता त्या समुद्र किनाऱ्याची काय अवस्था आहे ते आपण डोळे देखत पाहतो. पण आपला किनारा जो असा आहे, या दिवाळ्या गावाला जो लाभलेला एक सौंदर्य, का ह्याची खरोखर विचार करण्यासारखी बाब आहे. जो विकास आपल्याकडे झालेला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा मंदाताईने इथं तर एक नावच हेच मेरच गाळून ठेवलेली आहे. ती मेर म्हणजे ते जे काम आहे हे पुढं चालून आपल्याला घेऊन जायचं म्हटलं तर मी मंदाताईंना एकच विनंती करेन का तुम्ही आमदार नाही, खासदार नाही, आमदार होते तुम्ही, पण नसताना सुद्धा तुम्ही ही एवढं मोठं तुम्ही जर आमच्या या बेलापूर नव्या मुंबईमध्ये जर काम करून दाखवलं तर तुमच्या जवळ खुर्ची जर मिळाली तर तुम्ही आणखीन काय आम्हाला तुम्ही मागितल्यानंतर करून देणार. तुम्ही आमच्या लोकांच्या या बांधवांनी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वासाची पावती आपल्याला समोर, म्हणजे काम त्यांनी समोर ठेवलंय, म्हणजे मी कुठच्या कामाची माणूस आहे हे त्यांनी स्पष्ट करून इथं दाखवलेलं आहे. तेव्हा त्यांना मी विनंती करीन तर बेलापूर पर्यंत 100-200 कोटी रुपये जरी लागले तरी हरकत नाही. जसं काय करता बंधारा येईल त्याप्रमाणे धक्का टाईप असं करता करा. जेटीचंच काय आहे, जेटी झाली म्हणजे आपलं काम संपला का? तुम्ही मोठा प्रकार हातामध्ये घ्या, मोठं काम हातामध्ये घ्या, तुम्हाला कुठे सुद्धा कमतरता येणार नाही, कुठे सुद्धा तुम्ही कमी पडणार नाही. आमचे बांधव तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभे राहतील, याची सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो का मला आता पण नुसती जेटी नाही, जेटी चमकली पाहिजे. म्हणजे आमच्या गावामध्ये इथं कशी जेटी बांधलेली, कशी काय काम झालेलं आहे हे दाखवून दिलं पाहिजे. नगरपालिका तुम्हाला कधीही सहकार्य करेल, मंदाताईंच्या माध्यमातून ते तुम्ही करावं अशी मी तुम्हाला आणखीन एक विनंती करतो. तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे असा भेदभाव न करताना उलट त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पेक्षा दुसऱ्या विरोधी पक्षांच्या
लोकांची कामं फार जागरूकतेने केलेली आहेत. त्यांना या संबंधात जेवढे धन्यवाद देतील तेवढे कमी आहे. ही जेटी जी आहे पूर्वी सुद्धा मंदाताई म्हात्रेने बांधली होती. तिथं मच्छीमार बांधवांना मच्छी सुकवण्यासाठी एक ओढा बांधलेला होता. माझ्या त्या घराच्या समोर तिकडे मच्छीमार बांधवांसाठी एक जेटी बांधली आणि याच्यापुढे अशीच अद्ययावंत अशी फगवाले बंधूंसाठी त्या जेटी बांधणार आहेत. त्यांनी जो निश्चय केला आहे तो निश्चितच त्या पार पडतील. आणि भले त्या 5 वर्ष आमदार होत्या, ताई एक अशा आहेत की त्यांच्याकडे कामं घेऊन जायचं, त्यांनी कामं करायची आणि त्या व्यतिरिक्त बाकी जर त्या कुठे निवडणुका अशी वगैरे काय बघत नाहीत. लोकांची कामं करण्यात जास्त त्यांना इंटरेस्ट असतो. पण बाकीचे जे नेते येतात, इलेक्शनला येतात, आश्वासनं देतात, जातात, कामं काही होत नाहीत. आणि ते मच्छीमारांसाठी आम्ही हे करू ते करू ते आश्वासनं देऊनसुद्धा इथे काय कामं झालेली नाहीत. पण मंदाताईंनी दिवाळापासून पूर्ण दिव्यापर्यंत सगळीकडे मच्छीमार लोकांसाठी खूप असे जेटी, निवारा शेड, असे जाळी विणण्यासाठी शेड वगैरे बनवून दिलेले आहेत. एवढं तुम्ही सांगू शकतो आणि त्यांना धन्यवाद देऊ शकतो. या जेटीमुळे मच्छीमार बांधवांना पुरेपूर फायदा होणार आहे. जर दांडगी इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, हे माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. खांदेवाली मच्छीमार सेवा संस्था मेटपाडा यांच्या संस्थेसाठी माननीय मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या आमदार निधीतनं जे जेटीचं काम दिवाळे गावात झालेले आहेत आणि त्यातलीच एक खांदेवाडी मच्छीमार संस्थेला एक जेटी बांधून दिलेली आहे आणि तिचा आज उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच जवळजवळ ते जेटी अगोदर बांधलेली होती आणि ती अपुरी पडत होती आणि त्याची पुन्हा 55 ते 60 मीटर लांबी वाढवून 150 मीटर लांबी वाढवून आज त्या कोळीवाड्यात आणि ज्या मच्छीमार संस्थेला ज्या होड्या लावण्यासाठी चिखलात जावं लागत होतं त्या आता चिखलात न जाता सरळ जेटीवर मच्छी उतरून त्या मच्छीचा व्यवसाय करू शकतात. आणि खरोखरच आम्हाला एक त्यांच्या रूपाने गोवर्धनीच आम्हाला या दिवाळकरांना पावली आणि खरोखर आमच्या गावाला जेवढे जास्तीत जास्त मदत त्यांच्याकडून आमच्या गावाला मिळालेली आहे. आणि आपल्या जवळजवळ नवीन मुंबईचा अर्धा परिसर दिव्या गावापर्यंत, दिवा, ऐरोली, वाशीगाव, घनसोली, त्याच्यानंतर जुनगर, सारसोला, दिवाळे, ऐरोली अशा सर्व कोळीवाड्यांना आणि ताईने त्यांच्या आमदार निधीतनं जेठ्या मच्छी उतरवण्यासाठी आणि तसेच शेड जाळी विणण्यासाठी असा भरपूर जणांनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV.